नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. चुकीच्या आणि बिनबुडाच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करायच्या, त्या बातमीच्या आधारावर विधानं करायची, पुन्हा ही विधानं छापून आणायची, म्हणजे एक नरेटिव्ह निर्माण करायचं आणि हा नरेटिव्ह मजबूत करत न्यायचा, असं दुष्टचक्र संपूर्ण देशभरात सुरू आहे. महाराष्ट्र या प्रकारामध्ये जरा जास्तच आघाडीवर आहे. मिड डे या दैनिकाने EVM हॅक होतं या आशयाची एक बातमी प्रसिद्ध केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी एक प्रचंड गदारोळ घालायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाने या वर्तमानपत्राच्या विरोधात नोटीस जारी केलेली आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि हे सरकार आता 5 वर्ष पूर्ण करणार अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे नैराश्यग्रस्त झालेले विरोधक प्रचंड आदळापट करतायत आणि ही आदळापट येत्या विधानसभा निवडणुकांपर्यंत जारी राहील अशा प्रकारची शक्यता आहे. मिड डेमध्ये जर ही बातमी प्रसिद्ध झाली नसती तर विरोधक EVMच्या विरोधात बोलायचे थांबले असते का? या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे नाही असंच आहे. विरोधकांना निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिड डेने मिळवून दिलं. उत्तर पश्चिम मुंबई हा लोकसभा मतदारसंघ गेले अनेक महिने चर्चेत आहे. तो चर्चेत राहण्याची अनेक कारणं आहेत. एकतर उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर त्यांची इच्छा नसताना या मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळालं. स्पर्धा चुरशीची झाली अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये रवींद्र वायकर फक्त 48 मताने विजयी झाले. 48 मतांनी झालेला हा पराभव उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला प्रचंड सलतोय, प्रचंड खटकतोय आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांनी रवींद्र वायकर जे कधी काळी उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक पार्टनर होते त्यांचा समावेश आता गद्दारांच्या यादीत केलेला आहे. निवडणूक आयोगाने नोटिशीचा बडगा उगारल्यानंतर मिड डेने माफीनामा प्रसिद्ध केलेला आहे. आता मिड डेने माफीनामा प्रसिद्ध केल्यानंतर ज्या नेत्यांनी या बातमीच्या आधारावर आरोप केले, निवडणूक आयोगावर आरोप केले, शिवसेनेच्या उमेदवारावर आरोप केले, ते लोक आता माफी मागणार आहेत का असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही असं आहे, कारण खोटारडे आरोप करण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे आणि खोटारडे आरोप करून तोंडावर पडण्याची सुद्धा ही पहिली वेळ नाही आहे. 4 जून रोजी गोरेगावच्या डिस्कोमध्ये मतमोजणी सुरू होती. जिथे मतमोजणी सुरू असते तिथे मोबाईल नेण्याची परवानगी नसते. तरीसुद्धा रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर तिथे मोबाईल घेऊन दाखल झाला. हा EVM अनलॉक करणारा मोबाईल होता अशा प्रकारचा दावा मिड डे या दैनिकाने केला आणि तशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली. वनराई पोलिसांनी या प्रकरणी मंगेश पंडिलकर आणि पोलिंग ऑफिसर दिनेश गुरव यांच्या विरोधात FIR दाखल केलेला आहे. रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी हे प्रकरण स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की मिड डेची बातमी बिनबुडाची आहे. EVM मशीनमध्ये कोणत्याही प्रकारे वायरलेस कम्युनिकेशन क्षमता नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे EVM मशीन अनलॉक करण्यासाठी कोणत्याही मोबाईलवर OTP जात नाही. सूर्यवंशीबाईंनी जे काही सांगितलं ते अनेक मराठी पत्रकारांच्या डोक्यात शिरलं नाही. त्यामुळे हा मुद्दा थोडा सोपा करून सांगतो. पूर्वीचे जे फोन होते त्याच्यामध्ये Android किंवा iOS सिस्टीमचा वापर नसायचा. अलीकडे तो असतो, त्यामुळे त्या फोनना स्मार्टफोन म्हटलं जातं. एकतर Androidचा वापर होतो किंवा iOSचा वापर होतो, इंटरनेटचा वापर होतो. त्याच्यामुळे स्मार्टफोन हॅक करता येतात. जुने जे फोन होते ते जुने फोन हॅक करता येत नसायचे. त्याच्यामुळे आजही तुम्ही बघितलं असेल की अनेक बडे लोक सुरक्षेच्या कारणासाठी हा जुना फोन वापरताना दिसतात, ते स्मार्टफोन वापरत नाहीत. वायफाय, ब्लूटूथ किंवा इंटरनेट यापैकी काही नसल्यामुळे EVM हॅक करता येत नाही. हे साधं आणि सरळ कारण आहे. जर EVM हॅक करता आलं असतं तर भाजपने 400 पारचा जो नारा दिला होता, जी घोषणा केली होती, ती प्रत्यक्षात आली असती. 400 पार सोडा, किमान भाजपने स्वतःला पूर्ण बहुमत तर घेतलं असतं, 272 जागा तर आणल्या असत्या. परंतु या दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत. भाजपला फक्त लोकसभेच्या 240 जागा मिळाल्या आणि त्याच्यावरून हा मुद्दा स्पष्ट होतो की EVM हॅक करण्याची कोणतीही भानगड झालेली नाही आहे. EVM हॅक होतं या वावड्या आजच्या नाही आहेत. बराच काळ या वावड्या उठत आहेत आणि या वावड्यांना कंटाळून कधी काळी निवडणूक आयोगाने देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान दिलं होतं की आम्ही EVM मशीन ठेवतो, तुम्ही आमच्यासमोर या आणि EVM हॅक करून दाखवा. परंतु एकाही राजकीय पक्षाला हे आव्हान स्वीकारता आलं नाही. EVMचा वापर हा घटनाविरोधी आहे अशा प्रकारची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या याचिकेला केराची टोपली दाखवली. त्याच्यामुळे हे आक्षेप जुने आहेत, परंतु ना निवडणूक आयोगाने ना सर्वोच्च न्यायालयाने या वावड्यांवर विश्वास ठेवला आहे. मतदानासाठी ज्यांना टेक्नॉलॉजीचा वापर अमान्य आहे ते वैयक्तिक आयुष्यामध्ये संवाद साधताना पोस्टकार्डचा वापर करत नाहीत. तेव्हा ते WhatsAppचा वापर करतात, टेलिग्रामचा वापर करतात आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ते टेक्नॉलॉजीचा वापर करतात. परंतु जेव्हा मुद्दा मतदानाचा येतो, निवडणुकीचा येतो, तेव्हा मात्र त्यांना बॅलेट पेपरची आठवण होते. स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी EVMच्या विरोधात टिप्पणी केलेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भारतातल्या विरोधकांच्या हातामध्ये कोलीत मिळालेलं आहे.
माजी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इलॉन मस्क यांच्या टिप्पणीवर उत्तर दिलं आहे, तेव्हा असं म्हणाले की परदेशामध्ये ज्याप्रमाणे EVM मशीनमध्ये इंटरनेटचा वापर केला जातो तसा वापर भारतात होत नाही, त्यामुळे भारतातलं EVM हॅक करणं अशक्य आहे. परंतु राहुल गांधी यांनी इलॉन मस्क यांची री ओढलेली आहे आणि पुन्हा एकदा EVMच्या विरोधात बोंबा ठोकायला सुरुवात केलेली आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये जे काय झालं त्याच्यानंतर ॲडव्होकेट अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे की त्यांच्या मतमोजणीमध्ये म्हणजे रवींद्र वायकर यांच्या बाजूने जे लोक मत मोजत होते आणि आमचे लोक जे मत मोजत होते त्याच्यामध्ये मोठा फरक आहे. आम्ही जेव्हा मतं मोजली तेव्हा त्याचा आकडा वेगळा होता, ते जेव्हा मतं मोजत होते त्याचा आकडा वेगळा होता. परंतु ही सगळी आठवण त्यांना आत्ता का होते, त्यावेळी या मुद्द्यावर ते बोलले का नाहीत. सगळ्या पक्षांचे पोलिंग एजंट मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित असतात आणि सगळ्या पक्षाच्या पोलिंग एजंटनी सह्या केल्यानंतर हा निकाल पुढे पाठवला जातो. त्यांच्या पोलिंग एजंटनी सह्या केल्याशिवाय हा निकाल पुढे गेलेला नाही आहे. त्यामुळे त्यावेळी उबाटा शिवसेनेचे जे पोलिंग एजंट होते ते नेमके काय करत होते आणि हे नेते त्यावेळी गप्प का होते हा प्रश्न निर्माण होतोय. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा गाडा फक्त 240वर अडकला आणि त्याच्यानंतर अनेकांना असं वाटलं की या देशामध्ये नरेंद्र मोदी आता सरकार स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत. कारण दोन पक्षांची त्यांना गरज होती, एकतर नितीश कुमार यांचा जदयू आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम, आणि हे दोन्ही नेते बिनभरोशाचे म्हणून ओळखले जातात. नितीश कुमार यांची ख्याती तर पलटूराम अशा प्रकारची आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष एकतर नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, ते इंडिया आघाडीमध्ये दाखल होतील अशा प्रकारची अपेक्षा अनेक लोकांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात तसं झालं नाही. हे दोन्ही नेते नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जेव्हा खातेवाटप सुद्धा झालं त्या खातेवाटपानंतर सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारे नाराजीचा सूर लावला नाही, ज्याची अपेक्षा विरोधी पक्षातले अनेक नेते धरून बसले होते. त्यामुळे हे सरकार आता स्थिर झालेलं आहे. हे सरकार आता कार्यकाळ पूर्ण करणार अशा प्रकारचं चित्र दिसतंय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आदळआपट सुरू झालेली आहे आणि पुन्हा एकदा EVMच्या नावाने बोंबाबोंब सुरू झालेली आहे. देशात येत्या काही महिन्यामध्ये 3 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या काळामध्ये EVMच्या विरोधात हा जो गदारोळ आहे तो चढत्या क्रमाने वाढत जाणार आहे आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर प्रश्न फक्त एवढा निर्माण होतो की खोट्या बातम्या पेरणारे आणि त्या बातम्यांचा वापर करणारे यांच्या विरोधात खरोखर कठोर कारवाई होणार आहे का. मिड डेच्या विरोधात नोटीस जारी करण्यात आलेली आहे, परंतु फक्त नोटीसवर प्रकरण थांबणार आहे की कारवाईसुद्धा होणार आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. या संपूर्ण विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा, कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.